टेस्टी असा आपला पालक राईस तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, टिफिनसाठी खास करून घेऊन आलो आहोत, ती म्हणजे पालक राईस। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पालकाची पेस्ट आधी बनवून घेतली आहे आणि त्याच्यात भात शिजवला आहे। तुम्ही त्याच पेस्टमध्ये शिजवलेला भात टाकला, जसं आपण बिर्याणीला टाकतो तसं केलं तरी चालतं, किंवा तुम्ही शिल्लक राहिलेला भात त्या पालकच्या पेस्टमध्ये ॲड केला तरी चालतं। फक्त थोडंसं परतून घ्यायचं। आपण रेसिपीमध्ये खूप कमी परतलंय, कारण आपण पालक परत शिजवणार आहे। जर तुम्ही शिजवलेला भात टाकणार असेल तेव्हा मात्र पालकाचा कच्चापणा सगळं काढून घ्यायचा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पालक राईस बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यानंतर पुदिन्याची पानं एक 8 ते 9, त्याच्यानंतरून 4 मिरच्या, तिखट असतील तर 1-2 टाकले तरी बास आहेत, तिखट नसतील तर मात्र जास्त टाकायचं, चव छान लागते। लाल तिखट टाकणार असेल तर कमी टाकली तरी चालते। किंचा अद्रक टाकतोय आपण, त्याच्यानंतरून आपण हे टाकणार आहोत पालक, आणि त्याच्यानंतर मी लसूण ॲड करणार आहे व्यवस्थित वाटण्यासाठी। पालक तुम्ही हाताने तोडून टाकला तरी चालेल किंवा चॉप करून टाकला तरी चालेल। तर सर्व पालक घ्यायचं आणि थोडं वाटल्यानंतरून मी लसणाच्या एक 4-5 कुड्या टाकणार आहे। व्यवस्थित वाटून झाल्यावर मी इथं लसणाच्या पाकळ्या ॲड करते, 8-9 पाकळ्या ॲड करते मी लसणाच्या। त्याच्यानंतर आपण राहिलेला पालक ॲड करणार आहोत। इथं मी अर्धा किलो तांदळासाठी 1 जोडी किंवा 1 जोडीपेक्षा थोडंसं कमी पालक घेतलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता। इवन कलर, नॅचरल कलर येण्यासाठी तुम्ही जास्तसुद्धा पालक टाकू शकता, किंवा पालक आधी भात शिजवून मग पालकाची पेस्टसुद्धा टाकू शकता। पण इथं आपण तसं नाही करणार आहोत, आपण भातात म्हणजे पालकातच भात शिजवून घेणार आहोत। तर चला तर मी हे बाकीचं पण वाटण करून घेते। मी व्यवस्थित वाटून घेतली आपली। आता चला भात करायला सुरुवात करूया। बनवण्यासाठी मी इथं तेल व्यवस्थित गरम करते, त्याच्यानंतर मी नाही का जिरे ॲड करणार आहे ह्याच्यात। इथं माझ्याकडे जिरे आहे, ती व्यवस्थित ॲड करते। जिरे व्यवस्थित फुलू द्यायची। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, कांदा परतून घेणार आहोत व्यवस्थित। कांद्याचे स्लाईस जरा मोठे घ्यायचं, उभ्या कापायचं, त्यांनी टेस्ट पण खूप छान येते आणि दिसायला पण ते फार सुंदर दिसतो पालक राईसमध्ये। त्याच्यामुळे शक्यतो उभ्या घ्यायचं। मी एक तमालपत्र ॲड करणार आहे छोटंसं। आपण हा भात एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत, खूप जास्त मसाले ॲड नाही करणार आहोत, कारण जे पालकाचं आधी आपण मिक्सर बनवलं ना त्याच्यातच खूप छान टेस्ट असते। त्याच्यामुळे एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत आणि खूप छान लागतो, साधा असलं तरी खूप छान लागतो। तर आपण हे कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत। व्यवस्थित गुलाबी झालाय, त्या टायमाला मी मिरचीचे तुकडे, एका मिरचीचे तुकडे इथं टाकते। तुम्हाला तिखट खायचं असेल, लाल मिरची अजून आणखी ॲड केली तरी चालते, पण हे मुलांच्या टिफिनसाठी वगैरे बनवतो त्यामुळे थोडीशी मिरची कमी टाकली तरी चालते। त्याच्यानंतर आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत। इथे मी 1 चमचा, छोटा चमचा हळद टाकते। हळदीने आपण जे पालकचं मिक्सर केले ना तर व्यवस्थित कलर येतो, त्याच्यामुळं हळद तेवढी व्यवस्थित टाकायची। लाल तिखटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, तिखट हवं असेल तर। आता मी पालकाचं जे आपलं मिक्सर बनवलं आहे ते टाकणार आहे, आणि थोडंसं, जास्त नाही, थोडंसं मी त्याला परतल्यासारखं करणार आहे। सगळा भात आपण हा मिक्सरमध्येच बनवणार आहोत, त्याच्यामुळं मिश्रण हे आपलं जास्त आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं। टमॅटो ॲड करणार आहे मी आता ह्याच्यात। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं कमीसुद्धा करू शकता तुम्ही। तर मी ह्याच्यात टमॅटो ॲड करते। टमॅटो ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असेल तरच तुम्ही ॲड करा, नाहीतर नाही टाकले तरी चालतात पालक राईसमध्ये। तर हे व्यवस्थित थोडंसं कमी होऊ द्यायचं, परतायचं, कारण पालकाचा रफ वास आहे तो गेला पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित परतू द्यायचं थोडा वेळ।
मिनटं झाले तेव्हा हे आपलं पालक व्यवस्थित परतले. त्या टायमाला आपण ह्याच्यात मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार. लक्षात ठेवायचं आपण वाटताना सुद्धा मीठ टाकलंय, त्यानुसार ॲड करायचं, नाही तर भात खारट होण्याची शक्यता जास्त असते. परत हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता इथं मी बासमती तांदूळ घेतले, तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. 1 तास झालं मी भिजत ठेवले, अर्धा तास ठेवलं तरी चालतं. आता हे मी पाणी काढून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही पाण्यासहितसुद्धा टाकू शकता, पण आपण पालकाचं प्रमाण जास्त घेतलं आहे त्याच्यामुळे ऑलरेडी पालकात पाणी असतं, त्याच्यामुळं पाणी शक्यतो लागेल तसं आपण ॲड करणार आहोत. अजिबात एकदम टाकणार नाही आहोत. व्यवस्थित टाकते. तुटण्याची शक्यता जास्त असते भिजल्यामुळं, त्याच्यामुळं काळजीपूर्वक टाकायचा, हलवायचं. आणि आता मात्र आपल्याला दिसतंय की पाण्याची गरज आहे तेव्हाच पाणी ॲड करायचं, नाहीतर घाई करायची नाही. तर आपण 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत, जास्त नाही. तुम्ही तांदळाचं प्रमाण घेतले त्याच वाटीने तुम्ही पालकचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे पालकच्या पेस्टचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि त्याच वाटीने अर्धा वाटी फक्त पाणी आपण ॲड करतो आहे, इनफ आहे. पालकमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे भात शिजतो व्यवस्थित. परत हलवायचं भात आणि शिजवून घ्यायचं. आपल्याला आधी पाण्यात असल्यामुळं ओला झालेला असतो भात, पाण्याची ह्याला जास्त गरज नाही, त्याच्यामुळे एवढं इनफ आहे. टोटल आपण 4 वाट्या पाणी वापरल्यासारखं वापरलं आहे, म्हणजे 3 वाटी पालकाची पेस्ट आणि 1 वाटी म्हणजे अर्धा वाटी पाणी. चला तर मग आता मी झाकते ह्याच्यावर आणि शिजवून घेऊया. आपण झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचं एकदम, आणि 15 मिनटं शिजवून घ्यायचे. 12 ते 15 मिनटं इनफ होतं शिजायला. मिनटं झालेले आहे आणि आपण आता उघडून बघणार आहोत कसा झाला आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित झाला आहे, कलर वगैरे एकदम व्यवस्थित आला आहे. चला तर आता काढून घेऊया. आपला राईस काढून घेणार आहोत व्यवस्थित, तुम्हाला दाखवते. हे पहा, एकदम छान झाला आहे, वाफाळलेला आहे. जसं थंड होईल तसं तो मोकळा होतो. तुम्हाला मोकळा हवा असेल तर थोडा वेळ थांबायचा, ॲटोमॅटिक मोकळा होतो, अजिबात घाई करायची नाही. तर हा मी राईस व्यवस्थित काढून घेते. सगळा राईस आपण काढून घेतो व्यवस्थित. वा, मस्तच, एकच नंबर. छान. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते पण आम्हाला सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत.